रेरा घोटाळ्यातील 65 प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। या 65 इमारतीमधील 54 इमारतींना कल्याण डोंबिवली महापालिकेने पुन्हा नोटिसा पाठवल्यात। या नोटीसमध्ये लवकरात लवकर इमारत रिकाम्या कराव्यात, अन्यथा पोलीस बळ वापरून त्या रिकाम्या करण्यात येतील असा इशारा महापालिकेने दिलाय। त्यामुळे या इमारतीमध्ये राहणाऱ्या हजारो रहिवाशांवर बेघर होण्याची वेळ आली आहे। 17 नोव्हेंबर रोजी न्यायालयाने या इमारती निष्कसित करण्याचे आदेश दिले होते। या आदेशाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसीने या 65 इमारतींना रिकाम्या करून कारवाई करण्यासंदर्भात नोटिसा पाठवल्या होत्या। त्यावेळेस रहिवाशांनी आक्रोश व्यक्त केला। याची दखल घेत सरकारने या इमारतीमधील रहिवाशांना बेघर होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली। मात्र 2 दिवसापासून या इमारतींना पुन्हा नोटिसा पाठवण्यास कल्याण डोंबिवली महापालिकेने सुरुवात केल्याने आता या रहिवाशांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय। आम्ही सर्वसामान्य कुटुंबातून आहोत, आमच्या आयुष्याची पुंजी या घरामध्ये लावली, आमची काही चूक नाही, आम्ही कागदपत्र बघून घर घेतलं होतं, आमची फसवणूक झाली आहे, कारवाई पण आमच्यावरच होते, कोणीही यामध्ये निवडणुकांचे राजकारण करू नका। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी कल्याण डोंबिवलीत येऊन याबाबत ठोस निर्णय घ्या व आम्हाला बेघर होण्यापासून वाचवा अशी विनवणी देखील आता या रहिवाशांनी केली आहे। आज ही नोटिसा आम्हाला सगळ्यांना मिळाल्यात। 65 बिल्डिंगपैकी 55 बिल्डिंगांना नोटिसा दिल्यात। या नोटिसांनी परत आम्हाला आमची झोप उडवली आहे। गेले 6 महिन्यापासून आम्ही अक्षरशः वाईट कंडिशनमधून होतो। आम्ही पूर्ण फॅमिली सांभाळणं, मुलांचं शिक्षण आणि हे सगळं करत होतो। त्याच्यानंतर 21 मार्चला मुख्यमंत्री साहेबांनी जे आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही कोणालाही बेघर करून देणार नाही, त्या दिवसापासून आम्ही चांगले दिवस काढत होतो। पण आजच्या घडीला आज जून महिन्याच्या 20 तारखेला 21 तारखेला सगळ्यांना नोटीस आहेत आणि हे राहतं घर आता आपल्याला सोडावं लागणार आहे। हे सगळ्या सोसायटीना नोटीस आल्यात आणि आत्ता आमची अशी कंडिशन आहे की मुलांचं डोनेशन केलं, मुलांच्या शिक्षणाचं हे भरलंय सगळं आणि पैशाचा डोंगर जो होता, जो थोडाफार जमा होता अगोदर, तो सगळा पहिल्या 6 महिन्यात गेला। आता परत जमा होता तो सगळा मुलांच्या शिक्षणात गेला। आता आम्ही करायचं काय? आता आम्ही रस्त्यावर यायची वेळ आली आहे। या जर पावसाळ्यात जर आम्हाला रस्त्यावर जर सरकार काढत असेल तर ही आमच्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे। आम्हाला फास घेऊन मरण्याशिवाय, आम्हाला कुटुंबासह मरण्याशिवाय आम्हाला आमच्याकडे काही पर्याय नाही राहिला आहे। तर आम्हाला दिलासा दिला होता त्या शब्दावर ठाम राहून मुख्यमंत्र्यांनी आमची घरं वाचवावी आणि सरकारला मोठी विनंती आहे, सगळ्या पक्षांना मोठी विनंती आहे की कोणी याच्यामध्ये आम्हाला राजकारणासाठी वापर करू नका। इलेक्शन येतील, बिल्डिंगांना नोटीस येतील, हा प्रकार आमच्याकडे थांबवा कृपया, सगळ्यांना हात जोडून विनंती आहे। फी असेल काय असेल ते आम्ही केलेलं, आता परत आम्ही त्यांना दुसरीकडे कुठेतरी फिरवायचं। ऑलरेडी आमच्यावरती EM आहे, आम्ही दुसरीकडे, आम्हाला रस्त्यावरती आणल्यानंतर दुसरीकडे जायचं का कुठे जायचं? आज लोक बोलतात तुम्ही मुंबईच्या बाहेर का जातात? आज खरंच आत्ताच्या घडीला अशी कंडिशन आली, आम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर कुठेतरी कानाकोपऱ्यात जावं लागणार। आत्ताच्या घडीला आम्ही रत्नागिरी सारख्या ठिकाणी, मी वैयक्तिक रत्नागिरीवर आलो। शिक्षण आमचं कुठेतरी गावी झालंय, 4 पैसे भेटतात म्हणून आम्ही मुंबईला आलोय। आज आम्ही काय करायचं? आज लोक बोलतात 30 लाखाचं तुम्ही घर घेतलं, EMI कडून आम्हाला 50 ते 60 लाख रुपये जाणार। एका माणसासाठी 50 ते 60 लाख रुपये आम्ही कसे देणार? आणि आमचं याच्यामध्ये चूक काय? आम्ही काय केलं होतं? आम्ही खोटे डॉक्युमेंट केले नव्हते, आम्ही खोटी घरं बांधली नव्हती। आम्हाला फक्त CM साहेबांकडून, तसेच शिंदे साहेब आपले CM साहेब यांच्याकडून फक्त एक दिलासा हवा आहे की आम्हाला वाचवा, त्याच्या पलीकडे काय? 65 इमारतीमधील रहिवाशांना जे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये दिले होते त्या आश्वासनावर मुख्यमंत्र्यांनी ठाम राहावे अशी त्यांना देखील विनंती आहे आणि प्रशासनाने मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची दखल घेऊन सगळ्या नोटिसा परत घ्याव्यात। या 65 इमारतीच्या कोणत्याही पक्षाने कोणत्याही प्रकारे राजकारण करू नये। नागरिकांना दिलासा मिळाला नाही तर मुख्यमंत्री याची नागरिकांसह भेट घेणार। 65 इमारतीमधील सर्व नागरिकांच्या पाठीशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष खंबीरपणे उभा राहणार असल्याचे सांगितले। असे आहे जे या आंदोलनामध्ये अग्रेसर होते ते सर्व लोक आज मला भेटण्यासाठी इथे आलेले आहेत। मला मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना एकच गोष्ट सांगायची आहे की मुख्यमंत्री साहेबांनी जे विधानसभेमध्ये जे आश्वासन दिलं होतं या 65 इमारतींसंदर्भात की या इमारतींवर कुठलीही कारवाई होणार नाही आणि या इमारतीतल्या लोकांना दिलासा मिळेल, त्यांनी त्यांच्या शब्दावर ठाम राहावं। या 65 इमारतींचं कुठल्याही पक्षाने राजकारण करू नये आणि या लोकांना दिलासा मिळण्यासाठी, कारण वारंवार आपण बघाल तर दर 15 दिवसांनी या लोकांना नोटिसेस जात आहेत, या लोकांना घराबाहेर काढलं जाईल अशा धमक्या दिल्या जात आहेत।
माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द म्हणजे मुख्यमंत्र्यांची काही किंमत आहे की नाही प्रशासनाच्या नजरेमध्ये. मुख्यमंत्री जेव्हा सांगतात की या इमारतींना आम्ही रेग्युलराईज करू, तेव्हा प्रशासनाची हिंमतच कशी होते या लोकांना नोटिसेस देण्याची. माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण या मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा आणि या लोकांच्या ज्या दिलेल्या नोटीस आहेत ते त्वरित आपण मागे घ्याव्या, नाहीतर याच्यावरती आम्हाला न्यायालयात जावं लागेल आणि मुख्यमंत्र्यांच्या दरबारात देखील आम्ही या गोष्टीसाठी जाऊ. ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण.